जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकामधील एक अतिशय सुंदर संदेश समजून घेणार आहोत. मनाचे श्लोक हे फक्त शब्द नाहीत, तर जीवन जगण्याची एक दिशा दाखवणारे अमूल्य विचार आहेत. श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी हे श्लोक मनाला स्थिरता, विश्वास आणि सकारात्मकता देतात. चला तर मग सुरू करूया. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमपंत अनंत या राघवाचा. याचाच अर्थ समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सर्व गुणांचे अधिपती श्री गणेश आणि ज्ञानाची देवी सरस्वती यांना प्रथम वंदन करून आपण प्रभू रामाच्या मार्गाने चालण्याचा संकल्प करावा. यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी देवाचे स्मरण करणे हे अधिक महत्वाचे आहे. मना सज्जना भक्तिपंथीचे जावे, तरी श्री हरी पाविचे तो स्वभावे. जनी निंदे ते सर्व सोडून द्यावे, जनी वंदे ते सर्व भावे करावे. हे मना भक्तीच्या मार्गाने चल. वाईट गोष्टींचा त्याग कर आणि चांगल्या गोष्टी आत्मसात कर. आजच्या या काळात आपण अनेकदा इतरांच्या चुका पाहतो, पण समर्थ सांगतात की इतरांचे दोष पाहण्याऐवजी स्वतःमध्ये सुधारणा करावी. श्री स्वामी समर्थ नेहमी भक्तांना विश्वास आणि सबुरीचा मार्ग दाखवतात. जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, मन विचलित होते, पण मनाचे श्लोक आपल्याला सांगतात की मनावर नियंत्रण ठेवले तर संकटही आपल्याला छोटे वाटू लागते. स्वामी समर्थांचा संदेश ही हाच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मना वासना दृष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मनात वाईट विचार, लोभ किंवा चुकीच्या इच्छा येऊ देऊ नका. सत्य, नीती आणि धर्म याचा मार्ग तर सोडूच नका. आजच्या या स्पर्धेच्या जगात अनेक मोह आपल्या समोर येतात आणि आपण त्या मोहाला बळी पडतो, पण योग्य मार्ग निवडणे हेच खरे यश आहे. समजा तुमच्या आयुष्यात काहीतरी तुमच्या मनासारखे घडत नाही. तुम्हाला नोकरी योग्य वेळी भेटत नसेल, व्यवसायात अडचणी येत असतील किंवा नात्यामध्ये तणाव वाढत असेल. अशा वेळी मन खूप निराश होऊन जातं. पण समर्थ रामदास स्वामी आणि श्री स्वामी समर्थ हे दोघेही आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, तो म्हणजे विश्वास सोडू नका. कारण प्रत्येक संकटामागे देवाची काहीतरी योजना असतेच बर का. सदा सर्वदा देव सन्निहित आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्य दाता, अनुपेक्षी कदा रामदास भगवानी. देव नेहमी आपल्या जवळ असतो. तो भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही. आपण एकटे आहोत असे वाटले तरी देव आपल्या समोर असतो. हा श्लोक ऐकताना अनेक स्वामी भक्तांना स्वामी समर्थांची आठवण येते, कारण स्वामीही आपल्या भक्तांना कधीच सोडत नाही. प्रिय भक्तांनो, जर आज तुमचे मन दुःखी असेल, जर तुमच्याकडे अनेक प्रश्न असतील, जर तुम्हाला वाटत असेल की कोणीच तुमचं ऐकत नाही, तर फक्त स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नामस्मरणाने मनाला शांतता मिळते, नकारात्मकता विचार दूर होतात. मनाचे श्लोक आपल्याला शिकवतात की मन जिंकले तर जग जिंकता येतं. मन स्थिर असेल तर संकटे ही संधी देतात. पण स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा, मन शुद्ध ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण जेव्हा भक्त मनापासून स्वामीवर विश्वास ठेवतो, तेव्हा स्वामी त्याचा हात कधी सोडत नाही. स्वामी समर्थ आमच्या मनातील भीती, चिंता, नकारात्मकता विचार दूर करा. आमच्या मनाला योग्य दिशा द्या आणि तुमच्या चरणी श्रद्धा आणि भक्ती राहू द्या. अनंत कोटी ब्रह्मांडदायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.